नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा आणि भक्तीचा पवित्र काळ. या महिन्यात महादेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. श्रावण सोमवारी महादेवाला शिवमूठ वाहण्याची आणि त्यानंतर त्याची पारंपरिक कहाणी ऐकण्याची जुनी परंपरा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अत्यंत फलदायी आणि मनाला शांतता देणारी श्रावण सोमवारची शिवमुठीची कहाणी. ही कहाणी संपूर्ण ऐकल्याने घरातील गरिबी दूर होते आणि महादेवाचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे. चला तर मग कहाणीला सुरुवात करूया. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. त्यातल्या 3 राजाच्या आवडत्या सुना होत्या आणि एक नावडती सून होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी आणि नावडतीस जेवायला उष्ट, नेसायला खराब कपडे दिले जाई आणि राहावयाला गुरांचं बेड दिलं जाई. गुराख्यांचं काम तिच्याकडून करून घेतलं जाई. पुढे श्रावण मास आला. पहिल्या सोमवाराला नावडती सून एकदा घरातील कामे आटपून समिधा आणि दर्भ आणण्यासाठी जंगलात गेली. तिथे तिने पाहिले की काही नागकन्या आणि देवकन्या एका पवित्र झाडाखाली बसून महादेवाची पूजा करत होत्या. ती नावडती सून त्यांच्याजवळ गेली आणि तिने अत्यंत आदराने विचारले, बहिणींनो, तुम्ही हे कसले व्रत करत आहात? या व्रताचे नियम काय आहेत आणि हे व्रत केल्याने काय फळ मिळते? त्यावर नागकन्यांनी उत्तर दिलं, हे श्रावण सोमवारचे व्रत आहे. यामध्ये महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी उपवास करायचा असतो आणि महादेवाला शिवमूठ व्हायची असते आणि कहाणी ऐकायची असते. असे केल्याने सर्व संकटे दूर होतात, गरिबी नष्ट होते, मनोकामना पूर्ण होते, मुलं बाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग देवकन्या आणि नागकन्यांनी त्या सुनेला विचारलं, तू कोण आहेस? त्यावर तिने उत्तर दिलं, मी राजाची सून आहे. आणि असे बोलून सून त्या नागकन्या आणि देवकन्येबरोबर मंदिरात गेली. नागकन्या आणि देवकन्या वसा बसू लागल्या, म्हणजे व्रत करू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बाळांनो, मला पण सांगा हे व्रत कसे करायचे? त्यावर नागकन्या देवकन्या म्हणाल्या, मूठ चिमूठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलांची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्यात दिरा भावा, नंदा जावा, व्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा झोपू नये, उपवास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळाची मूठ, दुसऱ्या सोमवारी तिळाची मूठ, तिसऱ्या सोमवारी मुगाची मूठ, चौथ्या सोमवारी जवाची मूठ आणि 5वा श्रावण सोमवार आला तर सातूची शिवामूठ घेऊन महादेवाला वाहावी. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यांनी नावडत्या सुनेला दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे महादेवाची पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावान आनंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा, व्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीने उत्तर दिलं, माझा देव फार लांब आहे आणि देवापर्यंत पोहोचायला वाट फार कठीण आहे. वाटेत काटे कुठे आहेत, साप आहेत, वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढे असंच करता करता तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान नावडत्या सुनेने घेतलं. देवाला जाऊ लागली. तोच काय झालं तर तिच्या घरची माणसे म्हणाली, आम्हालाही येऊ दे तुझ्या बरोबर, नावडते तुझा देव तरी दाखव, असे म्हणू लागले. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. अशा प्रकारे ती तिच्या घरच्यांना सोबत घेऊन गेली. वाटेत त्यांना काटे कुटे पुष्कळ लागले. त्यावर तिच्या घरच्यांना नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात ही कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला पण चिंता पडली की घरच्यांना किती त्रास होत आहे. तिने देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या आणि देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. हंड्या झुंबर लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावांना, नणंदा जावा, व्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला हे बघून. नावडत्या सुनेला तो प्रेमाने वागवू लागला. नावडत्या सुनेला त्याने दागिने दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला तो
निघून गेला. नावडतीची पूजा पूर्ण झाली. पूजा झाल्यावर सगळे माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं देव असं म्हणून तो परत देवळाकडे ते पागोटं आणायला गेला. तर बघतो तर काय, तिथे एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर एक पागोटं आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत बसवून घरी आणलं. नावडती सून आता सगळ्यांचीच आवडती सून झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. हीच 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मित्रांनो, ही होती श्रावण सोमवारची शिवमुठीची पवित्र कहाणी. मला खात्री आहे की तुम्हाला ही कहाणी नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच सुंदर आणि माहितीपूर्ण धार्मिक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. भगवान भोलेनाथ तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.